हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. तर ही आहे सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात. तर चला बनवूयात अन्वीचा टिफिन. या जानेवारी मंथमध्ये ना अन्वीच्या स्कूलला खूप दिवस झाले सुट्टी आहे, म्हणजे बऱ्याच कारणांमुळे. त्याच्यामुळे आपले अन्वीचे टिफिन येत नाही आहेत. तर आज बनवूयात आपण अन्वीचा टिफिन. तर अन्वीच्या टिफिनसाठी नेहमीप्रमाणे मी 2 दूध आपले तापत होते आणि मी बनवत होते आज अन्वीच्या टिफिनसाठी मसाला चपाती. तर काही नाही, गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये ओवा टाकला, हळद टाकलं, लाल तिखट टाकलं आणि मीठ टाकलं होतं आणि ते कणिक अशी चपातीची मळून घेतली होती. आता याच्यामध्ये जर तुम्ही दही टाकलं ना आणि कोथिंबीर चिरून टाकली तर खूप सुंदर होतं. पण या दोन्ही गोष्टी सध्या माझ्याकडे नव्हत्या, म्हणजे मला वेगळ्या कारणासाठी पाहिजे होत्या, म्हणून मी नव्हतं टाकलं. तर मी अशीच मसाला चपाती दिली आणि मग मी जर थेपल्यामध्ये दही टाकलं असतं तर मग अन्वीला खाताना मग राहिलं नसतं, का तर थोडंसं कमी होतं. त्याच्यामुळे मग मी तिला ते खाताना दिलं, का तर अन्वीला चटणी वगैरे आवडत नाही, सॉस वगैरे, मग ती दह्यासोबत खाते. म्हणून मग मी ही मसाला पुरी अन्वीला दह्यासोबत दिली. तर अशा प्रकारे दोन्ही चपात्या आपल्या छान फुलक्यासारख्या लाटून घेतल्या एकाच बाजूने आणि मग अशा भाजल्या. एकाच बाजूने छान अशी लाटली की मग ते चांगली टम्म फुगते फुलका. आणि अशा प्रकारे मग अन्वीला आज दिलं तर टिफिनला स्ट्रॉबेरीज. आणि हे जे स्ट्रॉबेरीज आहेत ना, हे माझ्या फ्रेंडनी मला दिलेले आहेत. इतके सुंदर आणि इतके टेस्टी आणि इतके स्वीट आहेत. आणि हे आहेत पायनॅपल आणि इथं होतं दही आणि हे 2 आहेत मसाला पुरी. तर अशा प्रकारे होता अन्वीचा टिफिन. तर कसा वाटला तुम्हाला अन्वीचा टिफिन, नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि अन्वीच्या अजून खूप सारे टिफिनच्या रेसिपीज आहेत आपल्या शॉर्ट्सवरती, ते पाहून नक्की जा. अन्वी रात्री जेवण करत होती, तिचा मी असा सहज फोटो क्लिक केला. तर कसा वाटला तुम्हाला अन्वीचा फोटो. आणि ही अन्वी स्कूलमधून आल्यावरती आम्ही एक रील्स शूट केलेला आहे, त्याचं हा होता. तर तुम्ही माझं जे आय एम प्रियंका रिसवाडकर म्हणून जे आय डी आहे इंस्टाग्रामवरती, त्याच्यावर जाऊन सुद्धा तुम्ही आमचे व्हिडिओज पाहू शकता. आणि इथं नूडलचा पण व्हिडिओ मी अपलोड केला आहे आपल्या यूट्यूब शॉर्ट्सवरती, तेही जाऊन तुम्ही तो पाहू शकता. खूप सुंदर असे झाले. त्यांचं बुरिटो बॉलचं ही रेसिपी आहे, स्टफ मशरूमही बनवलेले आहेत, तेही तुम्ही शॉर्ट्समध्ये पाहू शकता. कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ, नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद. स्टे ट्यून विथ गाईज.